शिरपूर वरवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची मतमोजणी प्रक्रिया आज शिरपूर येथील मुकेशभाई पटेल मेमोरियल टाउन हॉल येथे पार पडले असून भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे विजयी उमेदवार श्री चिंतनभाई अमरीशभाई पटेल व 31 नगरसेवक नगरसेविका असे 32 जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाल्याने माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या जनक विल्ला येथे विजयी उमेदवारांचे आनंद उत्सवात स्वागत करण्यात आले असून माननीय अमरीशभाई पटेल काय म्हणाले यावेळी ते बघूया। आदरणीय स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर व्यक्ती, आदरणीय भाइयों बहनों, आज आपलं 32 मधून 31 लोक आपण शिरपूर शहराने भारतीय जनता पार्टीला सर्व सदस्य 31 सदस्य निवडून दिले, त्याबद्दल शिरपूर शहराचे लोकांच्या आणि मतदारांच्या मी मनापासून आभार मानतो। काही लोकांना असं वाटतं की इलेक्शन झालं आणि आपण निवडून गेलो म्हणजे आता आपल्याला काम झालं, असं समजू नये। जे लोकांनी फार मनापासून आपल्याला मतदान केलेलं आहे आणि 31 लोकांना मी आवाहन करतो तर त्यांनी मनापासून त्यांचे जे मनामध्ये भावना होती आणि त्या विचाराने त्यांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे, तर आपण ते मनामध्ये ठेवायला पाहिजे, हृदयामध्ये ठेवायला पाहिजे आणि जे कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतलेली आहे त्यांच्याही मनाची भावना आपण समजायला पाहिजे। आपण निवडून गेलो का आपण विसरून जातो, ते विसरायचं नाही आहे। हे इतकं मी पहिल्यांदा ते 31 मेंबरांना मी आवाहन करतो आणि ज्या शिरपूरच्या लोकांनी आम्हाला आमच्या सांगण्यावरून विश्वास ठेवलाय, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवलाय आणि खास करून माझ्यावर विश्वास ठेवलाय, तर मी एकच सांगेल की आपण जे आता 85 पासून लोक आमच्यावर विश्वास ठेवतात ते विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाहीये। हे सगळ्यापेक्षा महत्वाचा आमचे विचार आणि माझ्या नंतरचे भूपेशभाई मनापासून काम करत आलेले, आज त्यांना तुम्हाला माहित आहे जाणून बुजून ते हजर नाही, कारण त्यांच्या तोंडात कधी हे गुलाल वगैरे गेलं तर त्यांना त्रास होणार आहे, त्यामुळे आपल्या समोर ते दिसत नाही तर काही लोकांना गलतफहमी होईल की भाई का नाही दिसत, पण त्यांना आम्ही घरचे लोकांनी सांगितलं आहे की तुम्ही या आनंद उत्सवमध्ये भाग घ्यायचा नाही। त्यांना जे काही सगळं माहिती आहे, कोण किती मताने निवडून आला, कसं आलं। पण एक सांगतो, आता आपल्याला 4000 एकर जमीन, 4500 एकर जमीन आपला ग्रीन झोन मधून बाहेर निघते आहे, अरे सॉरी 450 एकर, तर त्याला आपल्याला चांगली डेव्हलप करायची आहे। जशी आपण शिरपूर सिटी डेव्हलप केली आहे तशी त्याला करायची आहे आणि महाराष्ट्रात हे 450 एकर जे डेव्हलप होणार आहे ते तुम्ही 5 वर्षानंतर जेव्हा पाहणार तर तुम्हाला महाराष्ट्रात इतका लहानसा 450 एकरचा जो प्लॉट आहे असं तुम्हाला महाराष्ट्रात कधी दिसणार नाही। असं प्रकारचे आपण त्याला डेव्हलप करणार आहे। त्याच्याबरोबर तुम्हाला माहितच आहे की रेल्वेचं काम आता पास होऊन गेलेलं आहे, त्याच्याबरोबर अंकलेश्वर बऱ्हाणपूर हायवे बी आपला जवळून जात आहे आणि तिसरं आपण हा एअरपोर्ट आपण फार मोठं डेव्हलप करणार आहे। हे सगळं एक दिवस जेव्हा 5-7 वर्षात होऊन जाईल तेव्हा मोठा इंडस्ट्रियलायझेशन इथे शिरपूरला आपल्याला करायचे आहे। गरिबांच्या मुलांना नोकऱ्या कशी मिळेल त्याच्यावर आपल्याला लक्ष घालायचे आहे। शिरपूर सिटी तर चांगलं राहीलच, त्याला तर आपण डेव्हलप करूच,
पण त्याच्याबरोबर हे सगळे काम आपल्याला करायचे आहे.